आपण हे पाहू शकता, जे उन्हाळी सोयाबीन म्हणतो, तर उन्हाळी सोयाबीन ही जानेवारी महिन्यात आता सध्या लागवड केलेली आहे. 2-3 महिन्यात हे काढण्याकरता येईल. आपल्या इथं जसं महाराष्ट्रामध्ये जे सोयाबीन घेतो आपण ते खरीप हंगामात घेतो. खरीप हंगामात घेतो आणि जेव्हा मार्केटमध्ये नेतो तेव्हा जवळपास कमी जास्त भाव असते. आता काही जर जागतिक मार्केटनुसार जर आपण भाव पाहिला तर ते भाव जानेवारी फेब्रुवारी महिन्यात वाढतात. तर त्याच्यामुळं हे जर सोयाबीन यावर आता पुढील भविष्यामध्ये याच्यावर संशोधन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पण संशोधन करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्याला जे जागतिक मार्केट ज्या टायमाला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा वाढते त्याच टायमाला आपल्याला हे काढायला आले पाहिजे. जसं की जानेवारी महिन्यामध्ये आलं तर तेव्हा आपण जे काही मार्केट आहे, जे काही मार्केटमध्ये जे जास्तीत जास्त भाव आहे ते आपल्याला मिळू शकते. त्यासाठी आपण आता हे जे काही खरीप हंगामात घेतो तर तेच आता रब्बी हंगामात घेण्यासाठी काय करता येईल किंवा त्याला काही अडचणीला सामोरं जावं लागेल तर ते आपल्याला संशोधनाची गरज आहे. तर त्यावर आता भविष्य काळात त्याच्यावरच अभ्यास करण्याची आपल्याला गरज आहे. पुढील काळामध्ये भविष्यामध्ये यावर नक्कीच संशोधन होणार की जे की रब्बी हंगामात आपल्याला सोयाबीन कसं घेता येईल आणि त्याचं जे काय प्रोडक्शन आहे तर ते जास्तीत जास्त कसं वाढवता येईल. पर एकर 20 क्विंटलच्या वरच आलं पाहिजे, या हेतूनच त्याचं आपण लागवड कशी करता येईल ते बघू शकतो. पण त्याच्या जे काय अडचणी आहेत त्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. त्यामुळे पूर्ण जे काही सर्व शेतकरी आहेत तर त्यांना ते सर्व जास्त पण भाव मिळेल आणि त्यांचं उत्पन्न पण डबल वाढेल.